तर मित्रांनो, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला सुद्धा अशी मऊ लुसलुशीत आणि एकदम सॉफ्ट इडली बनवायची असेल तर इडलीचे प्रमाण किती घ्यायचे व कसे घ्यायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबतच सांबारची रेसिपी सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। बघा, इडलीचं बॅटर बनवण्यासाठी येथे मी 1.5 ग्लास तांदूळ, अर्धा ग्लास उडदाची डाळ आणि अर्धा ग्लास साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाण्यामुळे आपल्या इडली जे आहेत छान अशा मऊ आणि लुसलुशीत बनतात। हे डाळ सर्व मिक्स करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 तासासाठी आपल्याला छान असं भिजत घालायचं आहे। बघा, 5 ते 6 तासानंतर छान असं भिजलेलं आहे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित अशी बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। जाळसर ठेवायची नाही आणि एक रात्रभरासाठी ठेवून बघा छान असं आपलं पेस्ट फुलते आणि फसफसते आणि आंबट सुद्धा होते। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आंबट होण्यासाठी काही टाकायची आवश्यकता नाही। छान हा पेस्ट एकत्रित मिक्स करायचा, व्यवस्थित एकजीव करायचा। नंतर आता आपण इडल्या बनवायला घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडा पेस्ट काढून घेतली, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। येथे मी फक्त मीठच टाकत आहे, यामध्ये इडली फुगण्यासाठी काही टाकायची आवश्यकता नाही। आता इडल्या बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि इडली पात्र असते त्याला व्यवस्थित तेल लावायचं आहे। तेल लावल्यामुळे इडली आपल्या भांड्याला चिटकत नाही, म्हणून इडलीचं बॅटर टाकण्याआधी तेल लावून घ्यायचं आहे आणि बॅटर हे थोडं घट्ट ठेवायचं आहे, एकदम पातळ करायचं नाही। अशाच प्रकारे सर्व प्लेटमध्ये इडल्या टाकून द्यायच्या आहेत। बघा, छान असं इडली पात्रामध्ये बॅटर टाकून झालेलं आहे। 15 मिनिट आपल्या इडल्या होऊ द्यायच्या आहे, हाय टू लो फ्लेमवर होऊ द्यायच्या आहे। बघा, छान अशा झालेल्या आहेत आपल्या इडल्या, तर मग फुगलेल्या सुद्धा आहेत। बघा, इडल्या छान अशा शिजलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून इडली पात्र बाहेर काढून घेऊया आणि 5 मिनिटासाठी इडल्या थंड करून घ्यायच्या आहेत। थंड झाल्यानंतरच इडल्या काढायच्या आहेत, त्यांनी अलगद निघतात आपल्या इडल्या। गरम गरम असताना जर इडली काढाल तर ते भांड्याला चिटकून राहील आणि आपल्यालाही त्रास होणार आहे आणि इडली सुद्धा व्यवस्थित निघणार नाही, त्या मुळून जातात। तर शक्यतो इडली ही थंड झाल्यानंतरच काढा। बघा, किती सॉफ्ट अशी लुसलुशीत इडली झालेली आहे। अशा प्रकारे सर्व इडल्या आपल्या झालेल्या आहेत। बघा, छान फुगलेली सुद्धा आहे इडली आणि सॉफ्ट सुद्धा झालेली आहे। तर बघा, असंच प्रमाण वापरून तुम्ही इडली बनवा, छान अशी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत इडली बनते। इडल्या बनवून तयार झालेल्या आहे। आता आपण इडलीसाठी सांबार बनवूया। त्यासाठी कुकरमध्ये पाणी घातलं, त्यामध्ये कुकरचंच भांडं ठेवले, त्यामध्ये वांगे, बटाटा, 2 वांगे घेतलेले आहे, 1 बटाटा घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 गाजर, कांदा घातलेला आहे आणि इथे काशीफळ घातलेला आहे आणि थोडीच अर्धी वाटी तूर डाळ घालत आहे आपल्याला सांबार बनवण्यासाठी। त्यामध्ये 2 हिरवी मिरची घातली। ह्या सर्व भाज्या शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे। इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे मी। चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्यामध्ये ह्या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। बघा, 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये छान अशा गरगरीत आपल्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत। ते सर्व स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करायच्या। बघा, सर्व भाज्या स्मॅशरच्या साहाय्याने छानशा स्मॅश करून घेतल्या। आता आपण याला तडका देऊया। तडक्यासाठी कढईमध्ये 3 पळ्या तेल घालत आहे। तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरा, जेवढं हवं असेल तेवढं वापरू शकता। नंतर तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं टाकायचं। छान अशी तळतळल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची, तेलामध्ये छान होऊ द्यायचं। नंतर त्यामध्ये 3 लाल मिरची घातली, त्याला सुद्धा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये टाकला आहे सांबार मसाला। शक्यतो सांबार मसाला हा रेडीमेड वापरायचा, त्यांनी छान अशी सांबारला टेस्ट येते। बाहेर जसं सांबार बनतो तसाच टेस्ट येते। नंतर त्यामध्ये आपण शिजवलेल्या सर्व भाज्या घालायच्या। येथे चिंच आणि गुळाची पाणी घालत आहे, त्यांनी सुद्धा छान आंबट गोड आपल्या सांबारला टेस्ट येते। येथे मी शेवग्याच्या शेंगा आधीच सेपरेट शिजवून घेतलेल्या आहेत, हळद आणि मीठ टाकून, त्या सुद्धा यामध्ये घातल्या आहे। भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि जेवढं हवं असेल तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे। सांबार शक्यतो हा पातळच असते,
हो ना, गरजेनुसार पाणी घाला. एक उकळी येईपर्यंत सांबार होऊ द्यायचा आहे. बघा, छान असा आपला सांबार बनून तयार झालेला आहे. फायनली आपला इडली सांबार बनून तयार झालेला आहे. इडली घ्यायची आहे, वरून सांबार टाकायचं आहे आणि छान असं सर्व करायचं आहे. खायला एकदम अप्रतिम लागते ही रेसिपी. जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.